आणि शिंदेंच्या सेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे। आझाद मैदानावर जरांगेंच्या आंदोलनाच्या अनुषंगाने हे पत्र लिहिलेलं आहे। मुंबईमधल्या आंदोलनासाठी नियमावली निश्चित करण्याची त्यांनी या पत्राद्वारे मागणी केली आहे। आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। आंदोलनं इतरत्र हलवण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी असं देवरा म्हणाले। तर देवरा यांनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय आहे आपण नजर टाकूया। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। प्रत्येक भारतीयाला निषेध करण्याचा त्यामुळे अधिकार आहे। मुंबईमधलं आंदोलन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व निश्चित केली पाहिजेत। दक्षिण मुंबईच्या उच्च सुरक्षा उच्च कार्यक्षम क्षेत्रापासून अशा निदर्शनांना प्रतिबंध घातला पाहिजे। त्याला म्हणा चुप राहा, इतके शांततेत येणारी पहिली जातस। हो, कुणाची काडी उचलले नाही, कुणाचे भजे उचलले नाही, कुणाचं काय केलं नाही। उलट सगळ्याला पाणी पाजित होती, भाकरी खाऊ घालत होती। आमच्या एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात। तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात, कारण त्यांना एक कळून चुकलंय। मनोज जरांगे पाटील जवळ मॅनेज होत नाही, प्रामाणिक आहेत तवर आपल्या लेकरा बाळाला धक्का नाही, मग एक महिना लेट होऊ द्या। जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत, त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही, कोणात नाही। म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला। तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय, आम्ही आंदोलन करू नाही तर हैदोस घालू। मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू। तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ। ते मोठ्या घराण्यातून येतात, त्यांना या राज्यामध्ये काय चाललंय कदाचित माहिती नसावं। त्याच्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहिण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहायला पाहिजे होतं। त्याचं मुख्य कारण फडणवीसांना लिहिलं असेल तर योग्य केलं, कारण ते स्वतः होम मिनिस्टर आहे।